वांग कळतं का शेतातलं वांग? तर याले वांग म्हणते का पहा बरं. हे वांग साला म्हणे हे समजत नाही, जमिनीत लागते का जमिनीच्या वर तर लागते. वांग कुठं लागतं वांग? वांग्याची चर्चा जोरात आहे, कर्जमाफीपेक्षा जोरात आहे. म्हणून म्हणलं की बा आपण बी काहीतरी सांगावं. तुम्हाला सांगतो दोस्तांनो, वांग कुठं लागते हे त्या दोघांना बी माहित नाही आणि आपल्या कुणालाच माहित नाही. महाराष्ट्रात वांग कुठं आणि कसं लागते एकाच शेतकऱ्याला माहित आहे. एका एकरात 3.5 कोटी रुपयाचे वांगे पिकवते ते. मी आता नाव विसरलो तिचं, तुम्हाला लक्षात असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि मी काय म्हणतो, तुमच्या दोघांचे बी बाप शेतकरी आहे, माझा बी बाप शेतकरी आहे. आणि म्हणून सांगतो, मी वयानं लहान असल तरी बी तुमच्या दोघांपेक्षा जमीन जास्ती आहे. मी मास्तर पण नाही आणि माझ्याकडे काय ऑफिस पण नाही. इळभर वावरात असतो. तुमच्या दोघांचं आयुष्य सेट असून बी तुम्ही आमच्यासाठी आवाज उठवता. तुमच्या तळमळ आहे, तुम्ही आपापल्या परीनं लढता, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुकच आहे. आता मी माझ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो, ऐका ऐका, विषय संपवा. आता आपल्याकडं 8 महिने टाइम आहे. आता आपण मिळून त्या 3 कोटीवाल्या वांग्याच्या बियावर चर्चा करू, बियाण्याचा शोध घेऊ आणि इकडे कास्तकारायले वाटू. काय म्हणता? ओके. नेटकरी शेतकरी बांधवांनो, तुम्ही पण मध्यस्थी करा. वाटल्यास आपल्या रानात बैठक लावू, वांग्याची भाजीन गपगप शिरा, खर्च मी करतो. है की नाही? विचार करा, भेटू. जय महाराष्ट्र.